यांची 34वी जयंतीनिमित्त आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत। आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक माननीय मेरडे सर यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। आलेल्या अतिथींचा सत्कार करणं हे आपले कर्तव्य असतं, म्हणून मी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे व्याख्याते माननीय शरद मेरडे सर यांचा सत्कार करावा। डॉक्टर आंबेडकरांनी केलेले कार्य आणि या देशातील राज्यघटना, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे विचार डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या भारताला दिले। अशा या महामानवांची आज आपण 134वी जयंती साजरी करत आहोत। जास्त वेळ न दवडता आजचे व्याख्याते माननीय शरद मेरडे सरांना विनंती करतो की त्यांनी आज डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत, आपले विचार व्यक्त करावा। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर आणि या देशातील पत नसलेल्या माणसाला ज्यांनी ऐपत मिळवून दिली असे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीला वंदन करून आणि याच महामानवांचा विचार आपल्या कृतीमध्ये उतरवून ज्यांनी पाथर्डी सारख्या दुष्काळी भागामध्ये या उजाड माळरानावर शिक्षणाची गंगा आणली असे या संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार नारायण गणपत आव्हाड उर्फ बाबूजी आव्हाड उर्फ आपल्या सगळ्यांचे आदरणीय मामा यांच्याही स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन चौरे सर, डॉक्टर कानडे सर, विवेकानंदचे पर्यवेक्षक टारे सर, त्याचबरोबर मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर डोळे सर आणि माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनी मित्र, मला कल्पना आहे की माझ्या समोर आज ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD धारक, शिकले सवरलेले लोक बसलेले आहेत, उच्च शिक्षित लोक बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलण्यासाठी मी उभा आहे। आपण जर इतिहास पाहिला तर कोण होते बाबासाहेब, कशा पद्धतीने बाबासाहेबांना प्रोजेक्ट करण्यात आले। जेव्हा जेव्हा आपण शालेय अभ्यासक्रमातून बाबासाहेब वाचले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बाबासाहेब जाणले, अनुभवले, आतापर्यंत बाबासाहेब आपल्या समोर आले ते दलितांचे कैवार, अस्पृश्यांचे पुढारी, एवढेच होते बाबासाहेब। जर आपण इतिहासाचा आणि तोही खऱ्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर बाबासाहेब याच्याही पलीकडे होते।
बाबासाहेब या देशाचे नेते होते. बाबासाहेब कष्टकऱ्यांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे म्हणजेच तमाम बहुजनांचे नेते होते. आणि म्हणून बाबासाहेब समजून घेत असताना आपल्याला थोडा इतिहासाचाही अभ्यास करावा. होय, बाबासाहेब दलितांचे कैवारी तर होतेच, बाबासाहेब अस्पृश्यांचे पुढारी तर होतेच. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, तो सत्याग्रह करताना बाबासाहेबांची घोषणा काय होती? जय भवानी जय शिवाजी. रेकॉर्डवर आहेत, इतिहास पहा. कारण बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत होते. आणि जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला तेव्हा बाबासाहेब म्हणाले, हा संघर्ष फक्त पाहण्यासाठी नाही तर माणसांना त्यांचे मूलभूत हक्क देण्यासाठी हा संघर्ष आहे. बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. कारण समाजातील एका ठराविक वर्गाला मंदिरात जाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी नियम नव्हता किंवा मुभा नव्हती. बाबासाहेबांनी मंदिराच्या प्रवेशासाठी सत्याग्रह केला. तो सत्याग्रह त्या मंदिरात गेल्यानंतर तो देव पावन होईल, देव आशीर्वाद देईल याच्यासाठी नव्हता, तर माणसाला माणूस म्हणून जगू द्या म्हणून तो सत्याग्रह. बाबासाहेबांनी असे अनेक सत्याग्रह केले आणि त्यामुळे त्यांना दलितांचे पुढारी, अस्पृश्यांचे पुढारी असं प्रोजेक्ट करण्यात आलं. बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. होय, ते आहेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. थोडा वाद होतो, बाबासाहेबांची एकट्यानेच घटना लिहिली का? त्याचाही जर आपण इतिहास पाहिला तर जेव्हा इंग्रजांकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हे, ते आपण मिळवलं. आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा हा देश आता चालवायचा कसा याची काहीतरी घटना असली पाहिजे. आणि म्हणून संविधान सभेची निर्मिती झाली. त्या संविधान सभेची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या विविध उपसमित्या झाल्या. या संविधान सभेमध्ये देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे जागीरदार, सरंजामदार असे अनेक लोक त्या संविधान सभेमध्ये होते. सुरुवातीला 389 सदस्य त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये. नंतर जेव्हा देशाची फाळणी झाली त्यातले 89 सदस्य कमी झाले आणि 299 तर 300 सदस्य त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये राहिले. या संविधान सभेवर विविध प्रांतातून लोकांनी निवडून दिलेले, आमदारांनी निवडून दिलेले सदस्य त्या संविधान सभेमध्ये होते. बाबासाहेबांच्या पक्षाचा तर एकही आमदार नव्हता. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा कौन्सिल होत. विधिमंडळ जरी, विधानसभा जरी नसली तरी कौन्सिल. बाबासाहेबांच्या पक्षाचा एकही आमदार नव्हता. नव्हे तर बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊच नये म्हणून काँग्रेसमधला एक गट कार्यरत होता. पण तरी देखील पश्चिम बंगाल, पूर्वीचं बंगाल जे फाळणीनंतर पश्चिम बंगाल झाले, त्या बंगालमधले एक आमदार होते मंडल. त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही माझ्या जागेवरून संविधान सभेवर निवडून जा. आणि मग बंगालमधून बाबासाहेब संविधान सभेवर निवडून गेले. नेहरूंसारख्या डाव्या विचारसरणीच्या नेत्यानं त्यांना मदत केली. फॉरवर्ड ब्लॉक असेल, काही छोटे पक्ष असतील, त्यांनी बाबासाहेबांना मतदान केलं आणि बाबासाहेब संविधान सभेवर निवडून गेले. काँग्रेसमधला एक गट होता की बाबासाहेबांनी येऊच नव्हे तर एक मोठा नेता असं म्हणाला होता की संविधान सभेच्या सभागृहाच्या खिडकीतून नव्हे तर दरवाजाच्या फटीतून सुद्धा बाबासाहेबांना आत डोकावता आलं नाही पाहिजे असं त्या मोठ्या नेत्याचं म्हणणं. तरी देखील बाबासाहेब निवडून आले. आणि नंतर जेव्हा संविधान सभेची पहिली सभा झाली त्या सभेमध्ये
पंडित नेहरूंचं प्रास्ताविक भाषण झालं. जवळजवळ 2 तास पंडित नेहरू त्या ठिकाणी भाषण करत होते. हा देश कसा असावा, या देशाचे संविधान कसं असावं, घटना कशी असावी, याचं सुंदर विवेचन पंडित नेहरूंनी त्या पहिल्या भाषणामध्ये केलं. त्यानंतर 2-3 भाषणं झाली आणि मग घटना समितीचे जे अध्यक्ष झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते अचानकपणे बाबासाहेबांना म्हणाले, मिस्टर आंबेडकर, आता तुम्ही बोला. बाबासाहेब उठले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे पाहून म्हणाले, मिस्टर चेअरमन, मला तुम्ही बोलायला सांगाल हे माहीत होतं, परंतु ते इतक्या लवकर सांगाल याची हे अपेक्षित नव्हतं. पण तरी देखील असो, आपण या संविधान सभेमध्ये, या घटना समितीमध्ये देशातल्या कान्याकोपऱ्यातून वेगवेगळ्या गटाचे प्रतिनिधित्व करत आहोत. वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आहेत. कोणी संस्थानिक आहेत, कोणी जहागीरदार आहेत. मीही अशाच एका युद्धस्थ गटाचा नेता म्हणून या ठिकाणी आले. पण मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की हा देश जर एक संघ उभा करायचा असेल, जर एकात्म या देशाचं पाहायचं असेल, तर आपण सर्वांनी आपले जात, धर्म, पंथ, गट, तट, पक्ष हे सगळं विसरून आपण त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि निश्चितपणे आपण एक चांगली घटना या देशाला द्या. आणि त्यानंतर 50 ते 55 मिनिटं बाबासाहेब जे अस्खलित बोलत होते, ते जेव्हा बोलून भाषण करून जागेवर बसले तेव्हा 10 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट होता. तेव्हा बाबासाहेब आपल्या शेजारच्या सदस्याला म्हणाले, इतक्या टाळ्या कशासाठी? तेव्हा तो सदस्य म्हणाला, बाबासाहेब, तुम्ही तुमच्या 55 मिनिटाच्या भाषणानंच हा देश उभा केलेला आहे. एक समाजवादी देश, एक समतावादी देश आणि एक आधुनिक वैज्ञानिक दृष्टी असलेला देश तुमच्या भाषणातून तुम्ही उभा केला. आणि म्हणून हे 10 मिनिटं टाळ्या वाजल्या. मित्रहो, बाबासाहेबांनी हे संविधान अर्पण करताना जेव्हा त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद बहाल केलं, नव्हे तर नेहरूंची आणि गांधीजींची ती इच्छा होती की बाबासाहेबांच्या या पहिल्या भाषणानं प्रेरित होऊन नेहरूंनी सांगितलं, डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सांगितलं की त्या ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद डॉक्टर आंबेडकरांना दिलं पाहिजे. देशामध्ये शेकडो बॅरिस्टर होते, पण या सगळ्या बॅरिस्टरांमधून एका युद्धस्थ गटाचा नेता बॅरिस्टर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं. 7 सदस्य होते. मी हे का सांगतोय? बाबासाहेबांना राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार का म्हणतात, त्याच्यासाठी मी हे विवेचन करतो. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. जेव्हा मसुदा समिती फॉर्म झाली, त्याच्यानंतर काही दिवसामध्येच एका सदस्याचं निधन झालं. त्यानंतर 2 सदस्य फॉरेनला निघून गेले. 2 सदस्य संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. ते आपापल्या राज्यात बसून ड्राफ्टिंग कमिटीचं काम कसं करत असते. बाबासाहेब असं करा, बाबासाहेब तसं करा. आणि एक सदस्य तर दिल्लीपासून खूप दूर असल्यामुळं तो कधी ड्राफ्टिंग कमिटीच्या बैठकीला आला नाही. एकट्यानं बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करून हे संविधान बनवलं. आणि जेव्हा हे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला या देशाला अर्पण करताना त्याच ड्राफ्टिंग कमिटीतले एक सदस्य टी कृष्णमाचारी आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले होते, खरं तर या देशानं, या संविधान सभेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऋणी असलं पाहिजे, कारण त्यांनी एकट्यानं, आमच्यापैकी कोणत्याही सदस्यानं या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये काम केलेलं नाही, फक्त बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब या देशाचे एकमेव शिल्पकार आहेत घटनेचे, असं कृष्णमाचारी म्हणतात. रेकॉर्डवर आहे संसदेच्या.
आणि म्हणून बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार संबोधण्यात आले. ही घटना बहाल करताना अनेक चर्चा, अनेक विवाद त्या ठिकाणी होत होते. अशी एक चर्चा होती संविधान सभेमध्ये की आता मतदानाचा अधिकार कुणाला द्यायचा. तेव्हा काही कर्मठ सदस्य होते, ते म्हणाले जे शिकलेले असतील त्यांनाच मतदानाचा अधिकार द्या. आपल्याला कल्पना असेल त्या काळामध्ये शिकलेले लोक किती होते आणि कोण होते. काही जण म्हणाले स्त्रियांना तर अजिबात मतदानाचा अधिकार देऊ नका. काही जण म्हणाले 4थी पास असेल तर 1 मत, 10वी पास असेल तर 10 मत, ग्रॅज्युएट असेल तर 100 मत, PhD असेल, डॉक्टरेट असेल तर 500 मत. कल्पना करा, एखाद्या उमेदवाराला जर निवडून यायचं असेल तर तो एखाद्या PhD धारकांना घेऊन जाईल आणि स्वतःला मतं पाडून देईल. तशी अवस्था आज आहे. बाबासाहेब म्हणाले, जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब तुमचं काय म्हणणं आहे, तेव्हा बाबासाहेब म्हणाले की या देशाचा नागरिक, मग तो स्त्री असेल पुरुष असेल, तो अडाणी असेल गरीब असेल, तो शिक्षित असेल किंवा कोणी असेल, मजूर असेल, पण तो या देशाचा नागरिक आहे आणि ज्यानं वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली आहे तो या देशाचा मतदार असेल. आणि तेव्हापासून 21 वर्ष पूर्ण झालेल्या, नंतर राजीव गांधींनी ते 18 केलं, 21 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला, स्त्रीला, पुरुषांना, मजुरांना, शोषितांना, वंचितांना, देशातल्या शेवटच्या घटकाला बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला. मग बाबासाहेब दलितांचे कैवारी कसे? ज्या स्त्रियांना लंडन, इंग्लंडमध्ये 100 वर्ष लागली मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी, जी अमेरिका जगातली सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून घेते, त्या अमेरिकेमध्ये अजून एकही स्त्री राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. त्यांना सुद्धा स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी लढा द्यावा लागला. पण बाबासाहेबांनी आपल्या सहीच्या एका फटकऱ्यानिशी देशातल्या तमाम स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. मग बाबासाहेब स्त्रियांचे कैवारी नाहीत की दलितांचे कैवारी? मित्र, जेव्हा बाबासाहेब गव्हर्नरच्या सरकारमध्ये मंत्री होते, बाबासाहेबांकडे अनेक मंत्रीपद होती. पाटबंधारे मंत्री होते, मजूर मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते. पाटबंधारे मंत्री असताना बाबासाहेबांनी पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यातून जी दामोदर नदी वाहते, ती नदी वाहताना इतकी रौद्ररूप धारण करायची की तिला दुःखाश्रू पिळायची. बाबासाहेबांनी त्या दामोदर खोरे विकास प्रकल्पाचा अभ्यास केला आणि शेकडो धरणं त्या दामोदर नदीवर बांधली. आणि नंतर नुसती धरणं बांधून थांबले नाही, बाबासाहेबांनी भाकरा नांगल धरण बांधलं, हिराकुंड धरण बांधलं. हे सगळं इतिहासात नमूद आहे. आणि हे धरण बांधल्यानंतर बाबासाहेबांनी वट हुकूम काढले, धरणाचं पाणी पहिल्यांदा शेतीला असेल ना की पिण्यासाठी. कारण बाबासाहेबांना माहिती होतं पिण्यासाठीचा पाण्याचा संघर्ष माणूस करतोच, कारण त्यांनी तो केलेला होता 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस. पण या देशातला लहानात लहान शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे, आणि म्हणून पिण्याच्या पाण्याच्या अगोदर शेतीसाठी पाणी दिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी तशी तरतूद केली. कोळसा जाळून वीज तयार करण्यापेक्षा पाण्यावरची वीज तयार केली पाहिजे. आणि ती वीज देशातल्या शेवटच्या छपरापर्यंत ती वीज केली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी फिरून पाहिलं होतं की या देशातल्या छपरात राहणाऱ्या आपल्या स्त्रिया घासलेटचा दिवा लावतात, रॉकेलचा दिवा लावतात, चुलीवर स्वयंपाक करतात, तो धूर त्यांच्या नाकातोंडात जातो, त्यांचं आरोग्य बिघडतं. इतका सखोल विचार बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केला होता. उगाच बाबासाहेबांना भीमाई म्हणत नाही, कारण ते तमाम स्त्रियांची आई झाले म्हणून त्यांना भीमाई म्हटलं. इतकंच नव्हे तर धरणाच्या
खाली त्या ठिकाणी मनोरंजनाची केंद्र असावी. म्हणून तुम्हाला कल्पना असेल, वृंदावन गार्डन तुम्ही पाहिलं असेल, ते बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं गार्डन. असा सखोल विचार बाबासाहेबांनी केला. बाबासाहेब मजूर मंत्री होते. ते धनबादला, बिहारमध्ये धनबादला एकदा कोळशाच्या खाणीवर गेले. आता मंत्री येणार म्हणून परिसर सगळा चकाचक करून ठेवलेला. बाबासाहेब गेले, अधिकारी सगळे हजर होते. तेव्हा बाबासाहेब अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना एक 50-55 वयाची स्त्री समोरून गेली. बाबासाहेबांनी तिला बोलावलं. इथं काम करतेस? ती म्हणाली, हो. किती पगार मिळतो? गड्या इतका मिळतो का? ती आपल्या नैसर्गिक भाषेत म्हणाली, असं असतंय का कुठं? गड्यात आणि बाईमध्ये फरकच असतो की पगाराचा. बाबासाहेब म्हटले, ठीक आहे. नंतर चर्चा करीत असताना त्या कोळशाच्या खाणीतून एक 30 वर्षाची बाई वर आली. बाबासाहेबांनी तिच्याकडे पाहिलं, तिला बोलावलं आणि विचारलं, तू कोळशाच्या खाणीतून वर आलीस? ती म्हणाली, हो. गरोदर दिसतेस? ती म्हणाली, हो. कितवा आहे? 7.5. तरी तू कोळशाच्या खाणीत गेलीस? जावंच लागतं, पोटासाठी जावं लागतं. बाबासाहेब अधिकाऱ्यांना म्हणाले, मला त्या कोळशाच्या खाणीत जायचं. अधिकारी म्हणले, बाबासाहेब तुम्हाला जमणार नाही, जाऊ नका. बाबासाहेबांनी हट्ट धरला, मला जायचंय. ज्या अर्थी ही गरोदर बाई त्या कोळशाच्या खाणीत जाते, मला काय अडचण आहे. बाबासाहेब गेले, अधिकाऱ्यांना घेऊन गेले. साधारण 400 फुटापर्यंत बाबासाहेब गेले. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. बाबासाहेब पुन्हा वरती आणि अधिकाऱ्यांना म्हणाले, आपल्यासारख्या चांगल्या माणसांना श्वास घ्यायला त्रास होतो. ही बाई गरोदर आहे, तिला जर श्वास मिळाला नाही तर तिच्या पोटातलं बाळ अपंग जन्माला येईल. आणि पोटातल्या पोटात दगावलं तर याला जबाबदार कोण? बाबासाहेब तडक दिल्लीला गेले. वट हुकूम काढला की या देशातील मजुरांना, स्त्रियांना पुरुषा इतकाच पगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ज्या गरोदर स्त्रिया असतील त्यांना बाळंतपणाच्या अगोदर 10 आठवडे, बाळंतपणानंतर 6 आठवडे असा रजा मिळाली पाहिजे. बाळंतपणाची रजा मिळाली पाहिजे. मित्र हो, आज आपल्या सगळ्या भगिनींना जी बाळंतपणाची रजा मिळते ती बाबासाहेबांची देण आहे. मग बाबासाहेब स्त्रियांचे काही वारी नाहीत? आणि तो बाळंतपणाचा रजेचा पगार त्यांना घरी नेऊन दिला पाहिजे, असाही वटहुकूम बाबासाहेबांनी काढला. आणि म्हणून देशातल्या तमाम स्त्रियांनी बाबासाहेबांचं कृतज्ञ असलं पाहिजे. ते याच्यासाठी, जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं, कुणासाठी मांडलं? फक्त दलित स्त्रियांसाठी मांडलं? तमाम हिंदू स्त्रियांसाठी, देशातल्या तमाम स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. काय होतं हिंदू कोड बिलामध्ये? आपण सगळे जाती आहात, वाचला असेल आपण हिंदू कोड बिलाविषयी. कुमारी स्त्रिया, विवाहित स्त्रिया, विधवा स्त्रिया, परितक्त्या स्त्रिया, ज्यांना टाकून दिलं अशा स्त्रिया, यांना देखील वडिलांच्या आणि आपल्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये वारसा मिळाला पाहिजे, याच्यासाठी ते हिंदू कोड बिल होते. ते नंतर आलं, बाबासाहेब गेल्यानंतर ते हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने आलं. आता महिलांना 50%, 30% आरक्षण आहे. आणि तुम्ही पाहता की वडिलांच्या संपत्तीमध्ये सुद्धा आता मुलीला हक्क दिलेले आहेत. ते आपण कसं हक्क सोड करून घेतोय आपल्याला माहिती. तर अशा रीतीने बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काम केलेलं आहे. पण ते हिंदू कोड बिल इथल्या कर्मठ लोकांनी मान्य होऊ दिलं नाही. पंडित नेहरूंना तर इतका आनंद झाला होता की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. ते एका प्रचाराच्या सभेत म्हणाले होते की आता बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आलेलं आहे, आम्ही ते सगळं मंजूर करणार आहोत आणि देशातल्या तमाम स्त्रियांना आम्ही अधिकार मिळवून देणार आहोत. तेव्हा याच देशातले काही कर्मठ लोक जे आजही आहेत ते म्हणाले स्त्रियांना अधिकार कशासाठी? अजिबात जमणार नाही. सिलेक्शन कमिटीकडे ते पाठवा हिंदू कोड बिल. आणि सिलेक्शन कमिटीमध्ये कुणाचं प्राबल्य होतं हे आपण सगळे जाणता. सिलेक्शन कमिटीने ते नाकारलं तेव्हा, आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचं दुसरं कारण, या देशातील तमाम ओबीसींनी
बाबासाहेबांचं ऋणी असलं पाहिजे. घटनेनं बाबासाहेबांनी घटनेमध्ये शेड्यूल्ड कास्ट 341व्या कलमाद्वारे एसटींना आरक्षण दिलं, 342व्या कलमाद्वारे एसटींना आरक्षण दिलं. पण त्याच्याही अगोदर 340वा कलम बाबासाहेबांनी ओबीसीसाठी ठेवलं. परंतु या देशातील पुन्हा म्हणतो कर्मठ लोकांनी 340वा कलम त्या ठिकाणी मंजूर होऊ दिलं नाही. त्यालाही अनेक वर्ष लागले. व्ही पी सिंगांच्या काळामध्ये ते मंडल आयोग लागू झाला. 340वा कलमावर अभ्यास करण्यासाठी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्या आयोगाने अहवाल दिला आणि मग विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यावर तो मंडल आयोग लागू केला. तो लागू करण्यासाठी सुद्धा ओबीसींच्या अगोदर इतर लोक दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले होते. आणि म्हणून ओबीसींसाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा. यासाठी सर्वांनी बाबासाहेबांप्रती कृतज्ञ असायला पाहिजे. आणि मग मला सांगा, बाबासाहेब दलितांचे कैवारी कसे? तर बाबासाहेब या देशातील बहुजनांचे कैवारी आहेत. जब्बार पटेलांनी एक सिनेमा बनवला बाबासाहेबांना, डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणून. आणि तो सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ब्राझीलला गेला. जब्बार पटेलही गेले होते. तो सिनेमा त्या ठिकाणी प्रदर्शित झाल्यानंतर त्या ब्राझील मधली एक ज्येष्ठ पत्रकार जब्बार पटेलांकडे आली आणि म्हणाली, तुम्ही बनवलात हा सिनेमा? ते म्हणाले, हो. फारच कल्पक आहात हो तुम्ही. तुमच्या कल्पनेतून असा एक तुम्ही माणूस उभा केला की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये इतकं महान काम केलं. म्हणजे ज्या माणसानं या देशातील जुनी राज्यघटना जाळली, मनुस्मृती, ती राज्यघटनाच होती या देशाची. ज्या माणसानं या देशाची एक राज्यघटना जाळली आणि ती जाळून थांबले नाहीत, तर दुसरी नवी सामाजिक राज्यघटना या देशाला बहाल केली. इतकं मोठं काम या माणसानं उभं केलंय आणि हे तुम्ही पिक्चर मध्ये दाखवलं. काय तुमची कल्पना अफाट आहे. तेव्हा जब्बार पटेल म्हणाले, मॅडम, ही कल्पना नाही, असा माणूस आमच्या देशामध्ये होऊन गेला आणि म्हणून त्याच्यावर मी पिक्चर बनवलेला आहे. त्या बाई म्हणाल्या, तुमचे पाय धरले पाहिजेत की अशा माणसाच्या देशातून तुम्ही आला आहात. मित्र, बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये संविधान अर्पण करताना भाषण केलं. त्या भाषणामध्ये असं म्हणाले होते की आपल्याला स्वातंत्र्य 350 वर्षापूर्वीच मिळालं असतं जर का या देशातील तमाम हिंदू राजांनी छत्रपती शिवाजी राजांना पाठिंबा दिला असता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे समतेचं राज्य होतं. बाबासाहेब त्यांना आपले आदर्श मानत होते आणि समतेच्या राज्यातील, छत्रपतींच्या राज्यातील काही नियम, कायदे, कानून बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये उद्धृत केलेले आहेत. जर या देशातील तमाम हिंदू राजांनी, ते तर आपापसात भांडत होते, मुघल तर बाहेरून आले, पण इथलेच हिंदू राजे आपापसात भांडत होते, ते जर सगळे छत्रपतींच्या मागे ठामपणे उभे राहिले असते तर या देशाला 350 वर्षापूर्वीच स्वातंत्र्य मिळालं असतं. हे बाबासाहेबांचं भाषण आहे संविधान सभेमध्ये. मित्र, संविधान सभेमध्ये जेव्हा ही घटना अर्पण करायची, कुणाला अर्पण करायची, हे जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा काही लोक म्हणाले, ही घटना परमेश्वराला अर्पण करा. काही जण म्हणाले अल्लाहला अर्पण करा. काही जण म्हणाले टू द नेम ऑफ द गॉड अशी अर्पण करा. एक जण तर म्हणाला, नाही, ही घटना बापूजींना, गांधीजींना अर्पण करा. तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि नेहरू म्हणाले, मिस्टर आंबेडकर, तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा बाबासाहेब उठले आणि म्हणाले, या देशातला प्रत्येक नागरिक हा परमेश्वर आहे. त्यामुळं वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक,
आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहोत, ना की कुण्या परमेश्वराला अर्पण केली, ना गांधीजींना अर्पण केली, ना कुठल्याही धर्माला पंथाला अर्पण केली. आम्हालाच आपली घटना संविधान अर्पण केलेलं आहे. आणि ते इतकं आवडलं नेहरूंना आणि म्हणून ती प्रास्ताविका आता आपल्या समोर आलेली आहे. बाबासाहेबांनी किती माणसाचा विचार केलेला आहे. अरे माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. एक कवी म्हणतो बाबासाहेबांचं गुणगान गाताना. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचं हित पाहिलं आणि तशी प्रास्ताविका आपल्याला घटनेला दिलेली आहे. भाषणाच्या शेवटकडे जाताना एक गोष्ट सांगायची राहिली. जेव्हा रुपयाचं मूल्य ठरवायचं होतं तेव्हा ब्रिटिश सरकारने एक कमिशन नेमलं, रॉयल कमिशन, रुपयाचं मूल्य ठरवण्यासाठी. आणि हिल्टन नावाच्या अधिकाऱ्याच्या, जो ब्रिटिश पंतप्रधानाचा सल्लागार होता, त्याच्या अध्यक्षतेखाली ते कमिशन नेमलं. आणि त्या कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा भारतातल्या मोजक्या अर्थतज्ञांची मीटिंग त्यांनी घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं सांगा, आपल्याला रुपया किती, डॉलरला किती. तेव्हा भारतातले काही मोजक्या अर्थतज्ञांनी त्या ठिकाणी चर्चेमध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये बाबासाहेब देखील होते. त्या हिल्टननं सगळ्या अर्थतज्ञांचं ऐकून घेतलं. शेवट बाबासाहेबांचा होता. तेव्हा ते हिल्टन बाबासाहेबांना म्हणाले, मिस्टर आंबेडकर, आम्ही आता बऱ्याच अर्थतज्ञांशी चर्चा केलेली आहे, त्यांनी काही ड्राफ्ट आमच्याकडे दिलेले आहे. आता जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तो ड्राफ्ट घ्या, तो एकदा वाचा आणि या ड्राफ्ट व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा, विनाकारण आमचा वेळ घेऊ नका. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, तो ड्राफ्ट माझ्याकडे. बाबासाहेबांनी त्या तमाम अर्थतज्ञांचा ड्राफ्ट घेतला, वाचला आणि तो पुन्हा हिल्टनकडे दिला आणि म्हटले, या अर्थतज्ञांनी या ड्राफ्ट मध्ये जे सांगितलेलं आहे याच्यापेक्षा मला दुसरं काहीच सांगायचं नाही. फक्त एकच सांगतो, या अर्थतज्ञांनी हा जो ड्राफ्ट बनवलेला आहे आणि तो ड्राफ्ट बनवण्यासाठी ज्या पुस्तकाचा आधार घेतलेला आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, ते पुस्तक माझं आहे. आणि मग ते हिल्टन आश्चर्यचकित झाले. आणि तेव्हापासून जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना त्या पुस्तकावरून आणि बाबासाहेबांच्या चर्चेवरून 1 एप्रिलला 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. ही बाबासाहेबांची देण आहे या देशासाठी. आणि म्हणून मित्र, बाबासाहेबांना ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेब तुम्ही जाणले, अनुभवले, त्यापेक्षाही बाबासाहेब निराळे होते. आणि म्हणून जगामध्ये 200च्या वर देश आहेत. आज 150 देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. पण याच देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करताना काही प्रमाणामध्ये वेगळा विचार केला जातो. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा थोडासा अल्प परिचय त्यांनी केलेल्या कार्याचा तुमच्या समोर मांडताना मी ज्या पुस्तकाचा आधार घेतला ते आमचे मित्र औरंगाबाद विद्यापीठातील डॉक्टर प्रल्हाद दुलेकर यांचं ते पुस्तक आहे, दलितेतरांसाठी आंबेडकर. अतिशय चांगलं पुस्तक आहे. ते पुस्तक एकदा वाचा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब कोण होते हे निश्चितपणे कळेल. या ठिकाणी मला जेवढे बाबासाहेब मी अनुभवले, जेवढे वाचले, जेवढे जाणले, ते तुमच्यापर्यंत ठेवलेले आहेत. तुम्ही माझं हे छोटंसं भाषण जरी मोठं वाटत असेल तरी ते ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बहुजन समाजासाठी काय केलं, खऱ्या अर्थाने वामनदादा कडकन 2 डोळे आहेत, उद्धारली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. खऱ्या अर्थाने इथल्या गुलामांना गुलामी जाणीव करून दिली असेल तर ती बाबासाहेबांनी आपण गुलाम का होतो, का झालो, याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. सर धन्यवाद. यानंतर
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षकी समारोप करावा. विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी व्याख्यान दिलं ते आपल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री शरद मेढे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक सलीम शेख सर, माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर अशोक कानाडे, विवेकानंद विद्यामंदिरचे पर्यवेक्षक घारे सर, या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलं ते प्राध्यापक अशोक गोळस सर, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी. मेढे सरांनी अत्यंत प्रभावीपणे बाबासाहेबांचा जो परिचय आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. खरोखरच त्याबद्दल मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. कारण की बाबासाहेबांचं जे कार्य आहे थोडंसं आपण काय केलं, त्यांना साचेबद्ध किंवा लिमिटेड करण्याचा अनेक लोकांचा प्रयत्न असतो. तो लोक मानतात की बाबासाहेब म्हणजे फक्त दलितांचेच नेते, परंतु तसं नाही आहे. बाबासाहेब फक्त दलितांचे नेते नाहीत, तर बाबासाहेब हे सगळ्या अखंड भारताचे नाही, विश्वाचे नेते आहेत. कारण की प्रत्येक माणसाच्या जीवनातील समस्या ज्यांनी जाणली आणि ती समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, असे हे बाबासाहेब, ज्यांना म्हणजे आपण काल सर मी एक व्याख्यान ऐकत होतो असंच, आणि ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व या शब्दाचा थोडासा मला कालपर्यंतही उलगडा झालेला नव्हता. बोधिसत्व त्याला म्हणतात की ज्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालंय. आपण हिंदू धर्मामध्ये जी मोक्षाची संकल्पना आहे ना, की दुःखापासून त्याला मुक्ती मिळाली आहे, असा माणूस म्हणजे बोधिसत्व. जसं गौतम बुद्धांना ते प्राप्त झालेलं होतं. 12 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर गौतम बुद्ध हे बोधिसत्व झाले. दुःखापासून त्यांना मुक्ती मिळाली आणि बाहेर पडले. परंतु ती मुक्ती मिळाली असतानाही, स्वतःला मुक्ती मिळाली असतानाही ज्यांनी दुसऱ्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, अशा माणसाला बोधिसत्व असं म्हटलं. गौतम बुद्धांना मुक्ती मिळाली होती तरी सुद्धा या स्वतःला मुक्ती मिळाली, स्वतः दुःखापासून मुक्त झालेत ते. त्यांनी लोकांनाही सांगितलं की दुःखाचं कारण काय, परंतु तरी सुद्धा या समाजामधील लोकांचं दुःख कमी करण्यासाठी ज्यांनी जीवनभर प्रयत्न केला ते गौतम बुद्ध. आणि त्याच तुलनेमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करेन की खरं तर त्यांनाही कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. कल्पना करा की त्या काळी बाहेरच्या देशामध्ये जाऊन PhD करणारा, अनेक डिग्र्या संपादन केलेल्या, त्यांनी खरं तर बॅरिस्टर म्हणून जरी काम केलं असतं तरी करोडो नाही अब्जावधी रुपये कमवले असते. स्वतःचं जीवन ते सुखी करू शकले असते. परंतु केवळ स्वतःचे जीवन सुखी करण्यापुरतं त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं, ते थांबले नाही. तर या भारतातील जे जे दीन दलित दुखी आहेत त्यांचं दुःख दूर करण्याचं त्यांनी काम केलं. त्याच्यामुळं त्यांना मी बोधिसत्व असं म्हणतो. आणि ज्यांना ते आपले गुरु मानत असत त्यांचा उल्लेख सरांनी केला, महात्मा फुले. आणि एक उल्लेख थोडासा मी त्याला जोडतो, ते आमच्या हिंदी साहित्यामधले संत कबीर. कारण कबीरही जे विचार कबीरांचे होते तेच विचार बाबासाहेबांचे. कबीरांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव बाबासाहेबांच्या आपल्याला कार्यावर किंवा त्यांच्या विचारावर दिसून येतो. कबीरदास हे स्पष्ट बघते, ते असं म्हणत, तू कहता है कागज की लेखी, मैं कहता हूं आखण देखी. तुम्ही काय म्हणतात, पोथीमध्ये असं लिहिलंय, पुराणामध्ये असं लिहिलंय, धर्मग्रंथामध्ये असं लिहिलंय. कबीर कसं म्हणत तसं.
जे मला दिसतंय त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. एवढंच नाही तर सर जरी म्हटले असते की मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि समोर कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी बसलेली आहे, कबीराने सांगून ठेवलं होतं की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. तर तुम्ही शाळेमध्ये मुख्याध्यापक आहात हे महत्वाचं नाहीये. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. तर मला वाटतं तुम्ही शाळेमध्ये आहात किंवा अन्य कुठीकडे आहात हे महत्वाचं नाही. तुमचं ज्ञान आणि तुमचं बाबासाहेबांच्या जीवनावरचा जो अभ्यास आहे ते महत्वाचं आहे. आणि आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या समोर तो उलगडून दाखवला. पुन्हा एकदा या महामानवास मी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. आणि बाबासाहेबांचे विचार केवळ आजच्यापुरते नाही तर आपण त्यांचे विचार आपण जीवनभर कसे आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करता येईल, त्याचा अवलंबन करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. मुळातच आंबेडकरवाद किंवा आंबेडकरी विचार हे मानवमुक्तीचे विचार आहेत असा एक संदेश सरांनी आपल्या व्याख्यानात द्यायचा प्रयत्न केला. यानंतर या कार्यक्रमाचा समारोपाचा आभार मानण्याकरता मी आमंत्रित करतो डॉक्टर अशोक कानडे सर यांना. प्रथमतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबूजी मामा यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमामध्ये ज्यांनी बाबासाहेबांवर आपले विचार मांडले, आपल्याला त्यांच्या काळातील अनेक घडामोडी घटना या ठिकाणी सांगितल्या, असे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय मेढे सर यांचे मी या ठिकाणी पार्थ परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सलीम शेख सर, त्याचबरोबर विद्यालयाचे पर्यवेक्षक घारे सर, या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर डोळस सर आणि आपण सर्वच पार्थ परिवारातील सर्वच सहकारी आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या ठिकाणी आपण ऐकले. फक्त ऐकून चालणार नाही तर त्यांचे विचार हे आत्मसात करावे लागतील, ते समाजापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला घेऊन जावे लागेल. हीच खरी त्या ठिकाणी श्रद्धांजली बाबासाहेबांना ठरेल असं मला वाटतं. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.